घराच्या भिंती सुशोभित करणारा एक हसऱ्या आनंदी फॅमिलीचा फोटो। त्यांच्याकडे बघून कुणीही हेच म्हणेल की सुंदर माझं घर। एकत्र कुटुंब पद्धतीचा गोडवा जपणाऱ्या या घराचा प्रमुख चेहरा म्हणजे मधुराणी गोखले। सुंदर माझं घरच्या इतर कुटुंबियांसह मधुराणी तुम्हाला थिएटरमध्ये भेटेलच, पण त्यापूर्वी तिने भेट दिली ठणठण टीमला। सुंदर माझं घरच्या निर्मात्या वृंदा किरोडियन आणि मधुराणी यांच्यासह खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमित भंडारी यांनी। पाचूच्या रानात झिम्मड पाऊस, पाचूच्या रानात झिम्मड पाऊस, उन्हाळ अल्लड वारा, नारळी पोपळी शिरल्या हा भाळी, वाळूत चांदण चुरा, वाळूत चांदण चुरा, पाचूच्या रानात झिम्मड पाऊस। क्या बात आहे। म्हणजे खरं तर तू इतकं अभिनय इतका चांगला करतेस, इतक्या तरल, इतक्या असा संवेदनशील, अशा चाली कशा सुचल्या तुला? आणि म्हणजे कौशलचा खूप प्रभाव आहे तुझ्यावर? फक्त कौशलचा नाही आहे असं म्हणेन मी, कारण लहानपणापासून गाणं शिकते मी अमित। पहिलीत असल्यापासून पहिली ते 8वी पर्यंत मी एका गुरूंकडे शिकले, गंगाधरबा पिंपळकर। माझी आई गायिका होती आणि तिने मुळात खूप चांगली गाणी मला खूप लहान वयात शिकवली। नंतर 1 वर्ष मी गजाननराव वाटव्यांकडे पण जात होते आणि त्यांच्या फ्रेश चाली ते मला शिकवायचं, त्यामुळे त्यांची चाल लावायची प्रोसेस आणि कवितेची चांगली जाणीव हे सगळं मी त्यांच्याकडनं शिकले। घर खूप आता सुंदर केलंयस आणि सुंदर होत आहे असं काहीतरी ऐकू येतंय, म्हणजे तू बिंबिसार नगर सोडल्यानंतर हे सुंदर माझं घर झालंय? नाही, ॲक्च्युली आम्ही सांगायचं तर बिंबिसार नगरमध्ये सुंदर माझं घराची सुरुवात झाली, म्हणजे पाया तिकडे रोवला गेला आहे। सगळी स्क्रिप्ट मला वाटतं 50% स्क्रिप्ट आम्ही सुंदर माझं घरची प्रमोदनी बिंबिसार नगरच्याच घरात लिहिलेली आहे आणि मग उर्वरित आम्ही ज्यानंतर माटुंग्याच्या घरी शिफ्ट झालो तिकडे लिहिली गेली। म्हणजे या सगळ्यामध्ये सुंदर माझं घर करताना वृंदाची तुला खूप मदत झाली आहे। येस वृंदा, तुम्ही हा फिल्म प्रोड्यूस करण्या अगोदर एक वेगळा कोर्सही केला या सगळ्यामध्ये, तर एक विद्यार्थिनी बनून आपल्या सरांचा पिक्चर प्रोड्यूस करायचा, हे कसं ठरवलं? सरांचा पिक्चर म्हणण्यापेक्षा सुद्धा असं लगेच नाही आमचं ठरलेलं की आम्ही पिक्चर प्रोड्यूस करू का। त्या कोर्सच्या दरम्यानच असं झालं होतं की प्रमोद म्हणाला की स्क्रिप्ट काय असतं, बाउंड स्क्रिप्ट काय असतं, हे सगळं त्यांनी आम्हाला त्या कोर्सच्या दरम्यान आम्हाला शिकवलं होतं, पण ते स्क्रिप्ट कधी बघितलं नव्हतं की ते नक्की कसं असतं। बाउंड स्क्रिप्ट म्हणजे काय ऐकिवात होतं, तर तुम्हाला चला आपण एकदा स्क्रिप्ट वाचन करूया का, म्हटलं चला आपल्याला नवीन अनुभव मिळत आहे, करून बघूया। आणि हे सुंदर माझं स्क्रिप्ट, सुंदर माझं घरचं स्क्रिप्ट त्यांनी आम्हाला ऐकवलं। म्हणजे खूप जण होते मला वाटतं त्यावेळेला, स्टुडंट्स वगैरे, आणि मला ते प्रचंड आवडलं। इतकं सुंदर, इतकं सुरेख, फ्लॉलेस ज्याला म्हणतात असं ते स्क्रिप्ट होतं। आय जस्ट फेल इन लव्ह विथ द स्क्रिप्ट। आणि तेव्हा असं काही मनात नव्हतं की आपण हे प्रोड्यूस करू वगैरे, बघूया जमतंय का। मग जवळजवळ 1-1.5 महिना करूया नको करूया, करूया नको करूया, आणि फायनली आय टूक अ कॉल, चला करून बघूया तरी। आता तुझा चेहरा हा मराठी हिरोईनसाठी असा परफेक्ट असा झाला असं तुला वाटतंय की एक सोशिक स्त्री, त्यामध्ये सात्विकता, सोज्वळता, या सगळ्यासाठी आता मूर्तिमंत म्हणजे अलका कुबल, त्यानंतर आता मधुराणी असं वगैरे होणार? सोशिक माझा चेहरा आहे मला आत्ताच तुझ्याकडनं कळतंय। या चित्रपटातली जी पालवी आहे सुंदर माझं घर मधली, ती सोशिक नाहीये, उलट ती त्या घराला बदलवते। ती एक डिसिजन घेणारी मुलगी आणि ती भाबडी आहे, इनोसंट आहे, तिला माणसांची आवड आहे, पण हीच रियालिटी, आपण ही सहन करूया अशी ती नाहीये। ती उलट जाते आउट ऑफ द वे आणि सगळ्यांना बदलवते आणि सगळ्यांच्या मधले प्रॉब्लेम सोडवून सगळ्यांना एकत्र आणते। त्यामुळे ती मी म्हणेन की मॉडर्न मुलगी आहे। जरी ती एका गावातनं आली असली तरी तिच्यावर संस्कार हे एकत्र कुटुंबाचे आहेत, पण शी स्टील मॉडर्न। एकत्र कुटुंब पद्धती, विभक्त, हे थोडंसं एक कालचं असं नाही का वाटत तुला की आज ते आजच्या ह्याला रिलेव्हंट करताना प्रमोदने आणि तू काही स्पेशल विचार केलास का त्याच्यावर? स्पेशल विचार म्हणजे मुळात ती ज्या एकत्र कुटुंबातली दाखवली आहे ते कोकणातलं कुटुंब आहे। तिथे अगदी खूप जरी काय म्हणतात त्याला जुन्या गोष्टी तिथे आहेत, म्हणजे बंब आहे, अशा काही गोष्टी आम्ही दाखवल्या ज्या आता बघायला मिळत नाहीत। नंतर खूपच अशा काही गोष्टी ज्या आता आपण मागे सोडलेल्या आहेत, पण तिच्या आजीचे जे संस्कार आहेत ते अतिशय मॉडर्न आहेत। जेव्हा तिच्या मनाविरुद्ध लग्न होत असतं त्या मुलीचं, ती बोलू शकत नाही, कारण एकत्र कुटुंब पद्धती तिला आपल्या लग्नाविषयी आपण कसं बोलायचं असं वाटतं, पण तिला मुलगा आवडलेला नाही हे तिची आजी समजून घेते आणि आजी तिला सांगते की नाही, माझ्या नातीच्या मनाविरुद्ध काही होणार नाही।
माझ्या आधीच्या पिढीतल्या मुलींनी सहन केलं असेल, पण माझी नात नाही सहन करणार. म्हणजे इथनं आम्ही ते एक पाऊल पुढे टाकलंय. नंतर तिचं लग्न होऊन ती मुंबईत येते आणि मुंबईचं जसं वातावरण आहे तसंच दाखवलंय. त्यामुळे जो एकटेपणा, जसं मी मगाशी म्हटलं की जो आजच्या पिढीला जाणवते की अरे हो यार, आपलं दुःख वाटायला कोणी नाही यार घरामध्ये, आपले आईबाबा कुठेतरी आहेत, मुलगा अमेरिकेत, आईबाबांना सांगायला मुलाला इंटरनेटवर मुलगा दिसतोय पण त्याला स्पर्श करता येत नाही, हे जे सगळं आहे ते आपण आपल्याला कुठेतरी रुजतंय मनामध्ये. हा आपलाच प्रश्न आहे, फक्त तो आता पहिल्यांदा मांडला जातोय असं मला वाटतं. वृंदा, हे सगळं करताना खूप टची आहे, खूप वेगळ्या पद्धतीचा हा सिनेरिओ आहे. हे तुम्हाला कसं वाटलं आणि त्यावेळेला कोणत्या सीनला खरं तर तुम्हाला वाटलं की हा मी निर्णय घेईन की मी ही फिल्म प्रोड्यूस करेन? एकत्र कुटुंब पद्धतीला मला वाटतं आम्ही पर्याय द्यायचा प्रयत्न केला आहे. आम्ही असं नाही म्हटलं की तुम्ही एक मुंबईसारख्या ठिकाणी छोट्याशा घरामध्ये जर आपण ठरवलं की आज आपण सगळ्यांनी एकत्र राहूया, तरी ते तेवढं शक्य नाही आहे. पण त्याला एक वेगळा पर्याय द्यायचा आम्ही प्रयत्न केला आहे. आणि पर्सनली मला विचारशील तर मला असं वाटतं की ह्यामध्ये जो पर्याय सुचवलेला आहे तो मी आमच्या घरामध्ये 10 वर्षापूर्वीच राबवलेला आहे. त्यामुळे तो मला फार जवळचा वाटला विषय. अरे माझ्यासारखं पण आणि कोणी विचार करू शकतं का, इतपत ते झालं. तिन्ही सांजेच्या आडात बुडे सूर्याचा पोहरा, सांजावले असेल ग माझ्या हिरव्या माहेरा, सांजावले असेल ग माझ्या हिरव्या माहेरा. क्या बात आहे. तू म्हणजे अभिनय इतका अप्रतिम करतेस, हे सगळं म्हणजे सगळं कसं जमतं? ही तारेवरची कसरत, म्हणजे असंभवचं सीन करताना तुला असं वाटतं की मला आता ह्या किती गुणगुणायचं गाणं? पण असंभवच्या सेटवर त्या दिवशी मला मेकअप रूममध्ये मी एकटीच होते आणि मी ती कविता घेऊन बसले. माझा शॉट यायला वेळ होता आणि मला ती चाल सुचली आणि मला जाणवलं येस हीच ती चाल. आणि मग ती मोबाईलवर मी रेकॉर्ड करते नेहमी आणि तशी रेकॉर्ड करून ठेवली. आणि मग त्या सेटवर पॅकअप झाल्यानंतर येता येता पुढची चाल झाली. असं ते सगळी प्रोसेस होती. करायचं ठरली ही फिल्म, तुम्ही खूप अटॅच्ड आहात असं मधुराणी म्हणत होती, पण इंटरफिअर करत नाहीत. मग हे तारतम्य कसं बाळगलं फिल्म करताना? तारतम्य बाळगलं म्हणजे एक तर प्रमोदनी ह्याच्यावर खूप मेहनत केलेली होती 1-1.5 वर्ष आणि ती पूर्णपणे जाणवत होती स्क्रिप्टमध्ये. असं काहीच नव्हतं की जिथे मी त्याला सांगू, म्हणजे मला अशी इच्छा पण होत नव्हती की इथे मी त्याला सांगू की हे बरोबर होत नाही आहे. मला वाटतं मी एकच सजेशन दिलं होतं या पूर्ण फिल्ममध्ये की तो जो गाण्याचा सिक्वेन्स असतो रियालिटी शोमध्ये, तर त्यावेळेला फक्त त्यांनी कुठचं गाणं म्हणावं सासू सुनानी, ते फक्त मला वाटतं एकच सजेशन माझ्याकडून गेलं होतं. हां, शेवटच्या टप्प्याकडे जाताना मला तुझ्याकडून गाणं गायल्याशिवाय सोडायचं नाहीये. एक वेगळं आणि खूप पेपी सॉन्ग तू गाणार आहेस असं मला माहिती आहे. ते कोणतं? उरात धड धड सुरात होते, उरात धड धड सुरात होते, श्वास चुकवितो तालपरी, कशी सावरू तोल कळेना, पाऊल पडते अधांतरी, पाऊल पडते अधांतरी. क्या बात आहे. इतकं गोड गायल्यानंतर मी बोलणं काहीच, पण तुम्ही इतकं आपुलकीने आलात आमच्याकडे आणि आपलेपणाने बोललात त्याबद्दल थँक्यू सो मच. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.